मला ह्या सगळ्यांच्याबद्दल सुद्धा प्रेम पण आहे आणि जवळजवळ एक अभिमान आहे म्हणत आलो मी की मराठी नाट्यसृष्टी समृद्ध आहे, नवे नवे प्रयोग करते. भारतभरामध्ये नाट्यसृष्टीवर नवीन काही घडतं तर आधी ते ॲक्च्युली भारतातले अनेक प्रतिभावंत कलाकार बंगालची नाट्यसृष्टी समृद्ध आहे, कर्नाटकची नाट्यसृष्टी समृद्ध आहे आणि आता ही वस्तुस्थिती की हिंदीसुद्धा नाट्यसृष्टी तिचं मुख्य केंद्र दिल्ली आहे, ही समृद्ध होत चाललेली आहे. बादल सरकार, कितीतरी नाव, मोहन राकेश आणि नंतरच्या काळामध्ये मराठीमधली सुद्धा काही नाटकं मूळ लेखक बादल सरकार भाषांतर करून मराठीत आणली, मूळ लेखक मोहन राकेश भाषांतर करून मराठीमध्ये आणली. तर हा देवघेवीचा साहित्यातला व्यवहार सर्व दिशांनी अर्थातच चालावा. हिंदी नाट्यसृष्टीसुद्धा अतिशय वेगाने पुढे येते. तरी ते सर्वजण मराठी नाट्यसृष्टीकडे पाहत असतात की इथे काय चाललंय, नवीन काय चाललंय. आणि तेव्हापासून आजपर्यंत तरुणांच्या पिढ्याच्या पिढ्या आहेत. पथनाट्याची चळवळ घ्या आणि जीन्स आणि टॉपमधले मुलं मुली, सामाजिक संदेश तो दारूबंदीपासून ते आरोग्यापासून, अंधश्रद्धा निर्मूलनापासून ते स्त्रीचं समाजातलं स्थान, वर्णव्यवस्था म्हणजे जातीव्यवस्थेवर मिळवण्याचा विजय, ह्या सगळ्यावरचे स्ट्रीट प्लेस दिसतात. मराठी नाटकाच्या वाटचालीमधला खरोखर एक जो महत्त्वाचा टप्पा आहे ते ज्योती म्हापसेकरांनी लिहिलेलं मुलगी झाली हो नावाचं नाटक. ते मुलगी झाली हो हे सुरू झालं प्रथम स्ट्रीट प्ले म्हणून, रस्त्यावर प्रयोग करायचे म्हणून. ते इतके हिट झाले आणि खरंच त्याची संहिता म्हणजे स्क्रिप्ट उत्तम आहे, दिग्दर्शन स्वतः ज्योती म्हापसेकरांचं आहे. मग ते नाटक स्टेजवर चालू झालं. आता साता समुद्र पार ठिकठिकाणी, पण अलीकडच्या काळामध्ये मुलगी झाली होचे प्रयोग थांबले. पण मुलगी झाली हो फार मोलाचा सामाजिक संदेश, परिवर्तन त्यातनं किती झालं आपल्याला माहीत नाही, ज्यांनी त्यांनी आपापलं मन तपासून पाहायचं आहे. मला मराठी नाटकाच्या प्रवासाबद्दलचा एक प्रकारचा विशेष आनंद आहे, अभिमान आहे. आधीच्या पिढीची 60च्या आसपासची वसंत कानेटकरांची सिद्धहस्त लेखणी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि प्रभाकर पणशीकर यांच्यासारखे अभिनेते, ती अभिनयाची जुगलबंदी रायगडला जेव्हा जाग येतेतली असू द्यात किंवा इथे ओशाळला मृत्यूतली असू द्यात किंवा अश्रूंची झाली फुले, तर मला लहानपणी यातली अनेक नाटकं पाहायलाही मिळाली. अश्रूंची झाली फुले हे एका गुंड मुलाची कहाणी की ज्याला बाकी सगळे हिडीस करतायत म्हणून तो गुंड आणि बोलता बोलता आईमाईच्या शिव्या आणि सुरा पण काढायला मागे पुढे पाहत नाही. त्याला बघता बघता प्राध्यापक विद्यानंद त्याला प्रेम देतात, त्यांचं घर याचं घर बनतं. मिसेस विद्यानंद त्याची आई बनतात, ते प्रेम देतात, पारिजातकाची फुलं देतात. पण पुढे हा मुलगा बनतो इन्स्पेक्टर. प्राध्यापकाला फटके बसतात, प्राचार्याला. त्यांनी घरामध्ये ज्या मुलाला लहानपणापासून अनाथ मुलाला वाढवलेला आहे तो श्याम आपल्या आईवडिलांसमान असलेल्या प्राध्यापकाशी म्हणजे प्राचार्यांशी द्रोह करतो. संस्था त्याच्यावर खोटा खटला भरते पैसे खाल्ल्याचा, आणि ज्यांनी आयुष्यभर सगळी मूल्य जपली त्याच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप होऊन काढून टाकण्याची वेळ येते. बघता बघता प्राध्यापक विद्यानंद बदलतात आणि स्मगलर बनतात. अश्रूंची झाली फुलेचा शेवटचा अंक स्टेजवर मला आज काल पाहिल्यासारखा डोळ्यासमोर लक्षात आहे. ते म्हणजे मुंबई एअरपोर्टवर आता इन्स्पेक्टर झालेल्या लाल्याला खबर मिळालेली आहे की सर्वात जो खतरनाक आणि फसवा स्मगलर आहे तो आज येणार आहे आणि असा त्याला पकडतात. तेव्हा मुलाच्या लक्षात येतं की अरे हे आपले नुसते प्राचार्य नाही ज्यांनी आपल्याला जीवन दिलं, आता पकडायचं का नाही पकडायचं. आणि स्मगलर बनलेला प्राचार्य इन्स्पेक्टर लाल्याला सांगतो की तू काय मला पकडतो, सोडून ये. तुला लक्षात आहे का तू आज जो काही आहेस तो माझ्यामुळे आहेस, कशासाठी मला तू पकडणार आहेस, एक वेळची मला ही तू सोड. आणि हा क्षणभर हलून गेलेला प्राचार्याची भूमिका प्रभाकर पणशीकर करायचे आणि गुंड पोराची भूमिका डॉक्टर काशीनाथ घाणेकर करायचे. एक क्षणभर प्राचार्यांचं म्हणणं पाहून हल्लेला खरंच विचारात पडलाय की आपल्याच प्राचार्यांच्या हातात बेड्या घालायच्या. आणि मग तो हातात बेड्या उचलतो आणि लाल्या सांगतो की सर तुम्हीच तर शिकवलं हे की कर्तव्य नीट कर, आणि जर तुम्हालाही मूल्य सोडून तुम्हाला वळायचं होतं स्मगलिंगकडे तर पारिजातकाची फुलं देऊन मला कशाला म्हणलात की लाल्या या पारिजातकाच्या फुलासारखा व्हा. तेव्हा प्राचार्य विद्यानंद तुमचा हात पुढे करा बेड्यांसाठी. मला आत्ता सांगताना अंगावर काटा येतोय. अप्रतिम नाटकं. पुढे त्याचे अनेक आहेत सामाजिक संदेशांची सुद्धा, आणि अभिनयाची जबरदस्त जुगलबंदी. मग जमाना बदलत गेला, नाविन्य आलं, औद्योगिकता आली, आर्थिक विकास व्हायला लागला. समाजामधल्या आंदोलनांचे विषय हे केवळ इतिहासातले न राहता वर्तमान काळातली विषमता, चातुर्वर्ण हे विषय, तो काळ आपल्याला दिसतो तेंडुलकरांच्या प्रतिभेचा. विजय तेंडुलकर प्रसंगी का झाली त्यावेळेला त्यांच्यावर तऱ्हातऱ्हांची टीका झाली, पण ती कोणावर होत नाही.
पण प्रतिभेचं असामान्य लेणं लाभलेला कलावंत विजय तेंडुलकरांच्या सिद्धहस्त लेखणीमधनं जे बाहेर पडलेलं आहे ते शब्दनशब्द ती नाटकं बंडखोर आहेत. शांतता कोर्ट चालू आहे इथपासून ते पुढे तेंडुलकर चित्रपटांकडे वळले. आधी मराठी चित्रपटांच्या संहिता लिहित होते, मग हिंदी चित्रपटांच्या पण आहेत. 52 कशी सोनं तपासून घ्यावं अशा संहिता आहेत. मला अभिमान वाटायचा, पण नंतर मग संधी मिळाली पाहण्याची, विशेषतः पाश्चिमात्य रंगभूमी. म्हणजे लंडनमध्ये पण पिकॅडिलीच्या भागामध्ये जो एक रस्ता आणि त्याच्या भोवती सगळी थिएटर्स आहेत त्याचं पण नाव ब्रॉडवे. आणि असं दुसरं मोठं केंद्र, आपल्याला फ्रेंचमधली नाटकं समजत नाहीत पण फ्रेंचमधनं भाषांतरित, स्पॅनिशमधनं भाषांतरित, रशियन साहित्य समृद्ध आहे. रशियामधला सुद्धा बॅले, तो हेमांगी आणि सातबुटके हा जो आपण बॅले समजतो तो मूळ रशियन बॅले. नट क्रॅकर नावाचा बॅले प्रचंड गाजतोय, हा मूळ स्टार्ट रशियामध्ये. बॅले ही पाश्चात्य नृत्य प्रकारांची संकल्पना. आपण ते सगळं इंग्लिशच्या द्वारा पाहतो, पण मला संधी मिळाली लंडनमध्येही पाहण्याची. आणि दुसरं केंद्र न्यूयॉर्क. न्यूयॉर्कच्याही रस्त्याचं नाव ब्रॉडवे. एक दिवशी मी न्यूयॉर्कमध्ये असताना मोजलं तर एका दिवशी एका वेळी एकट्या न्यूयॉर्कमध्ये 84 नाटकं होती. मधले 2 वार सोडता. न्यूयॉर्कची प्रथा म्हणजे सोमवारी आणि शुक्रवारी नाटकाचा प्रयोग होत नाही. मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी, मंगळवार बुधवार मी मधला एक वार विसरतोय का मला, एकच प्रयोग होतो रात्री 8 वाजता. पण गुरुवार आणि शनिवार आणि रविवार या दिवशी 2 प्रयोग होतात, तो एक दुपारी 2 आणि रात्री 8 वाजता. एका वेळी 84 नाटकं मला पाहता आली. आता माझ्याच्यानी जेव्हा जमतं तेव्हा न्यूयॉर्कला असलो तर वेळात वेळ काढून एक पाहतो नाटक की आत्ताचं रेटिंगमध्ये जास्ती ह्याचं चालू कोणतं. प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे की खलास व्हायला होतं. आणि उगाच खोटा अहंकार आणि खोटा अभिमान बाळगण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. बरीच वर्ष झाली मी फॅन्टम ऑफ ऑपेरा नावाचं नाटक पाहिलं जाऊन. हे मूळ फ्रेंच नाटक आहे. ते फ्रेंचमध्ये होताना मूळ 19व्या शतकात म्हणजे 1882-83च्या सुमाराला झाला प्रयोग. आणि ते पाहत असतानाही माझं मन विचार करत होतं की मुळामध्ये फ्रेंचमध्ये 1882मध्ये या प्रकारच्या संहिता लिहिल्या जात आहेत. कमालीची आहे, टेरिफिक आहे. नम्रता ठेवून आणि खोटा अभिमान दूर ठेवून म्हटलंच पाहिजे की अजून आपल्याला ती उंची गाठायची. नाट्य, चित्रपट, काही वेळाने आपण साहित्याकडे पण वळणार आहोत. ती खोली, ती उंची. प्रश्न खरोखर पैशाचा नाही आहे की त्यांचं स्टेज केवढं मोठं आहे आणि त्या स्टेजला लेव्हल्स 3-4 असतात आणि टेक्नॉलॉजिकल प्रगतीमुळे सरकंती स्टेजेस बदलतात. मराठीमध्ये पण सरकती रंगभूमी आली आणि हे अश्रूंची झाली फुले सरकत्या रंगभूमीवर पण व्हायचं. बाबासाहेब पुरंदरे जाणता राजा सादर करतात, ते जगामधलं सर्वात म्हणजे संख्येनी आकाराला असं क्रमांक 2चं महानाट्य आहे. क्रमांक 1चं इटलीमध्ये आहे. ती एक इटालियन प्रेमकथा मध्ययुगातली आहे. ते पण मला रोममध्ये पाहता आलं. नाट्यगृह, ग्रीक नाट्य परंपरा, नंतर ती रोमनी उचलली. मधला अंधाराचा युरोपचा काळ संपल्यानंतर तिचं आधुनिक काळामध्ये युरोपमध्ये पण पुनरुज्जीवन झालं. त्या युरोपीय संस्कृतीचा जगावर प्रभाव आहे हे नाकारून नाही चालणार. तिचं सध्याचं सर्वोत्कृष्ट रूप म्हणजे अमेरिका. तर आपल्याला जे नाट्य दिसतं खलास करणार आहे. जाणता राजामध्ये क्रमांक 2 म्हणजे संख्येनी, संख्या 350हून जास्ती कलाकार, प्रत्यक्ष लाईव्ह घोडे आणि हत्ती आणि असे व्यासपीठावर येतात. असे इटलीमधलं ते जे होतं ते ह्या सगळ्या अर्थांनी नंबर 1चं आहे. पण मी नुसता निर्मिती मूल्यांबद्दल नाही सांगतोय. खूप पैसे आले त्यामुळे खूप निर्मिती मूल्य आणि गती जी आहे त्या कथानकाची गती आहे व्यासपीठच. पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय, आपल्या सिरियल्स मराठी किंवा हिंदी किंवा चित्रपटसुद्धा ज्या वेगाने पुढे सरकत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त वेगाने त्यांचं नाट्य पुढे सरकतं. घडणे जे आहे त्या नाटकामध्ये घडणे आणि हालचाली भरभर आहेत असाही प्रश्न नाही. 100-200 जण एकावेळी स्टेजवर आहेत असाही नाही. थिएटर्स प्रचंड आहेत. आपली फिकी पडतील, आपली दयनीय वाटतो व्यवहार. त्यानंतर सरस्वतीचा व्यवहार, प्रचंड थिएटर्स, कमालीची वक्तशीरपणा, तिथल्या वातावरणामध्ये असलेला जो सुसंस्कृतता आपल्याला जाणवते. एका वेळी एखादं समोर येणारं नाटक वेगवेगळ्या पातळ्यांना वावरतं. मला खेदपूर्वक अशी भीती आहे
की आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा असा एक अँगल ठरलेला असतो. मी त्याला नाव देतोय सपाट. दुसरं द्यायचं झालं बोचरं वाटलं तरी टू डायमेन्शनल. म्हणजे हे समोर असं दिसतंय. जीवन वेगवेगळ्या लेव्हल्सना वावरतं. आम्हाला आमच्या साहित्य कृतींमध्ये अजून नाही मांडता येत. अपवाद सांगता येतील या प्रत्येकाला, कोसला, नेमाडेंचं. पण असं एकाच अँगलनी नाही आहे जीवन. ते इकडून वेगळं दिसतं, इकडून वेगळं दिसतं. हा कॅमेऱ्याचा अँगल असा लावला अशी दिसते. कॅमेरा आपल्याला दाखवतो, घडणारं जीवनाचं दर्शन कलेद्वारा मांडायचा प्रयत्न करतो. ही वस्तुस्थिती आहे की आपली कला अजून अशी फक्त समोर न पाहते. मी त्याला सपाट किंवा टू डायमेन्शनल म्हणतोय. एका वेळी एकच घडू शकतं असे. माझा अनेकातला एक पण अत्यंत लाडका इंग्लिश लेखक आहे जोसेफ हेलर. त्यांनी काही लिहिलं तर डोळे मिटून पुस्तक उचलायचं आणि नंतर डोळे उघडून वाचायचं. वाचण्यापूर्वी डोळे जेवढे उघडे असतात त्याच्यापेक्षा जास्ती आता वाचून पूर्ण झाल्यानंतर उघडतात. जोसेफ हेलरच्या एका कादंबरीचं नाव आहे पिक्चर दिस. जोसेफ हेलरची सर्वात गाजलेली कॅच 22. पण मी आत्ता जो मुद्दा बोलतोय त्याला मी कॅच 22 बाजूला ठेवतोय. पिक्चर दिस ही कादंबरी म्हणजे जणू अशी एक कहाणी ती घेतली आणि ती अशी सरळ सांगत गेली. ह्याच्यावर नंतर नाटक आलं म्हणून आठवलं मला पिक्चर दिस. एका वेळी ती कहाणी 3 पातळ्यांना वावरते. तिच्या मध्यभागी रेम्ब्रॉ हा जो महान कलाकार होऊन गेला 19व लेट 19व शतक, रेम्ब्रॉची गॅलरी आता ॲम्स्टरडॅममध्ये. त्या रेम्ब्रॉनी काढलेलं एक चित्र आहे. आणि रेम्ब्रॉनी काढलेलं चित्र काय आहे की लिओनार्दो दा विंची एक चित्र काढतोय. ते चित्र प्राचीन एक ग्रीक शास्त्रज्ञ आणि ग्रीक कलाकार त्यांचा बस तयार केला जातोय असं चित्र. ग्रीक इतिहासामध्ये ते चित्र जेव्हा काढलं जात होतं तो ग्रीक इतिहासातला पेलोपोनेशियन युद्धांचा कालखंड आहे. लिओनार्दो दा विंची तो स्वतः अत्यंत प्रतिभावंत कलाकार होताच. तो चित्र काढतोय असं रेम्ब्रॉनी काढलेलं चित्र. तर ते लिओनार्दो जेव्हा काढत होता तो रेनेसॉ आणि रेफॉर्मेशनचा काळ आहे. युगाची कात टाकून युरोप एक नवा आकार धारण करतोय त्याची. आणि ते चित्र 19व्या शतकाच्या शेवटाकडे 20व्या शतकाच्या प्रारंभी रेम्ब्रॉ काढतोय असं चित्र. ह्या कथांच्या एकमेकात गुंफलेल्या ही कहाणी एका वेळेला 3 पातळ्यांना वावरते. तरी या 3 कालखंडांच्या मधलं साम्य जोसेफ हेलरच्या प्रतिभेमधनं व्यक्त होतं. हे नाटक दाखवू शकतं. मला अशी भीती आहे, शंका आहे की आपण सुद्धा जीवनाकडे बघताना असे सरळ दृष्टिकोनातूनच बघतो. जसे आपण एखाद्या व्यक्तीचं एकदा असेसमेंट केलं की आपण त्या व्यक्तीला एकदा जिथे बसवलं तिथेच ब्लॅक अँड व्हाईट. हा दुष्ट आहे, हा चांगला आहे, हा देवासारखा आहे आणि हा दानवासारखा आहे. आपण चिकित्सा पण मानवासारखी आणि तो माणूसच होता हे लक्षात घेऊन केलेलं आपल्याला मान्य नसते. त्यामुळे एकदा एखाद्याला त्या स्थानी बसवलं, त्या कुठल्या ज्या स्थानी बसवलं की. पण जीवनाचा मल्टी डायमेन्शनल व्ह्यू आणि तळ गाठता येणे, जीवनाचा खोल उतरता येणे. इतकंच काय, जीवनाच्या नजरेला नजर भिरवून सुद्धा बेरडपणे पाहता येणे. इथे सर्वार्थाने आपल्या आजची अनेक क्षेत्रांमधली कला कमी तर पडते. हे प्रामाणिकपणे कोणी दुखावलं तरी, दुखवायचं नाहीच आहे कोणाला आपल्याला मुद्दाम. पण असा जरा सपाट आहे असा दृष्टिकोन. विविध पातळ्यांना एकावेळी जगणारं जीवन जसं दाखवता येत नाही आपल्याला, तसं वेगवेगळ्या कालखंडात घडतायत किंवा एका कालखंडात अनेक गोष्टी घडतायत. आपल्याला नाही येत. आपलं असं नाकासमोर असावं लागतं, नाकासमोर सरळ. ही जी फॅन्टम ऑफ ऑपेरा ही कहाणी 19व्या शतकात फ्रेंच लेखकांनी लिहिलेली, ही एक नाट्यगृह आहे. त्यांची नाटक कंपनी आहे. त्या कंपनीला जरा अडचण आहे कारण सध्या नाटकं त्यांची चालत नाही आहेत. अशा वेळेला लेखकावर पण जबाबदारी आहे की तुझ्या प्रतिभेतून काहीतरी नवीन निर्माण कर की ज्यामुळे प्रेक्षक वर्ग पुन्हा नाटकाकडे येईल, जे प्रेक्षकांच्या जीवनाला भिडेल. आणि हे होताना त्या नाटकामधली एक अभिनेत्री, तिचं नाटकातल्या मुख्य जो अभिनेता आहे त्याच्यावर पण प्रेम आहे, पण ह्या लेखकाचं तिच्यावर प्रेम आहे. लेखक बाह्यता दिसायला सुंदर नाही, त्याचा निम्मा चेहरा एका बाजूने बघितला तर अतिशय सुंदर, निम्मा दुसऱ्या बाजूने बघितला तर त्याला लहानपणी काहीतरी झालं होतं त्याच्यामुळे अत्यंत कुरूप. माणसामधली सुरूपता आणि कुरूपता एकामध्येच वावरते का, आणि त्यातला आपण कोणत्या डायमेन्शननी पाहतो तसं आपल्याला माणूस दिसतो. या लेखकाचे प्रयत्न चालू की जणू ती आपल्या प्रेमात पडावी. तरी मी तुम्हाला हे असं सरळ करून नाटक सांगते, घडताना ते असं घडत नाही. आणि हे घडताना त्या नाट्यगृहामध्ये जणू कुठलं तरी पूर्वीचं भूत आहे. ते म्हणजे फॅन्टम ऑफ ऑपेरा. हे बसवणारी कंपनी ऑपेरा, फॅन्टम म्हणजे भूत.
ते भूत तिथे वावरतंय आणि वेगवेगळं घडतंय. त्या नाटकामध्ये 200-250 पात्र आहेत आणि काय वाटेल ते दाखवलंय त्या नाटकामध्ये. नंतर मला संधी मिळाली, एक लिटल मरमेड नावाचा प्रयोग आहे तो पाहिजे. लिटल मरमेड ही डेन्मार्कमधला लेखक हॅन्स ख्रिश्चन अँडरसन यांनी लिहिलेली कहाणी. समुद्रामध्ये वावरणारी, कमरेपासून खालचं जिचं अंग माशासारखं आहे अशी सुंदर तरुण मुलगी, तिच्याभोवती गुंफलेल्या सगळ्या जुन्या डॅनिश दंतकथा. त्याच्यामध्ये व्यासपीठावर, नाट्यगृहावर म्हणजे स्टेजवर समुद्रातनं जहाज चाललंय. त्या जहाजावर माणसं वावरत आहेत, गोष्टी घडत आहेत आणि पाण्यात ते जहाज बुडलेलं आहे आणि त्या पाण्यात, समुद्राच्या पाण्यामध्ये खाली ही लिटल मरमेड आणि हे सगळं आपल्याला स्टेजवर पाहायला मिळतं. आणि ही नाट्याची पण मजा आहे. आणि प्रश्न पुन्हा म्हणतोय की नुसता पैशाचा नाही, की आमच्याकडे पैसे आले तर आम्ही हे पण करू. ते दिसत असताना आपल्याला ह्या जीवनाचे स्तर जाणवतात, विविध पापुद्रे. ते उलगडून सत्यापर्यंत पोचण्याचा आणि जीवनाचं वास्तव दर्शन घेण्याचा प्रयत्न, त्याला मी म्हणतोय की जीवनाच्या नजरेला नजर भिडवून बेरडपणे एक दर्शन घेणे. याचा अर्थ काहीतरी उथळ, सवंग, विशेषतः लैंगिक मांडणे म्हणजे जीवनाच्या बेरडपणे भिडणे असा नाही आहे. पण माणसाच्या माणूसपणाकडे सुद्धा परखडपणे पाहता येण्याची ताकद, कलेचं काम हे आहे. आणि मानावी लागेल वस्तुस्थिती की आपल्याला नाट्यक्षेत्र किंवा मी ज्या विविध कलांची मी आत्ता उदाहरणं म्हणतोय, या उंचीला पोचायला वेळ आहे. अजून नाही ते आपल्यासमोर, वेळ आहे. ताकद आहे का? ताकद आहे. अनेक संहितांच्या मध्ये ती मांडली जाते का? निश्चित दिसते. थिएटर अकॅडमीच्या नेतृत्वाखाली मधल्या काळात मांडले गेलेले सतीश आळेकरांच्या काही संहिता, विशेषतः उदाहरणार्थ महापूर आणि महानिर्वाण. तर पाश्चात्य रंगभूमीमध्ये ॲब्सर्डिझम नावाची स्कूल आहे आणि एक जर्मन लेखक बार्टोल्ड ब्रेख्त हा अनेकातला एक, पण तो एक अग्रगण्य लेखक आणि कलाकार मानला जातो की ब्रेख्तनी ही जी ॲब्सर्डिस्ट नावाची स्कूल आहे ती निर्माण केली. या तत्वविचाराला काय म्हणायचं आहे की बेसिकली जीवनाला काय अर्थ नाही. ॲब्सर्डिझम हा एक्झिस्टेन्शियलिझम या विचारधारेचाच एक आविष्कार आहे. एक्झिस्टेन्शियलिझम म्हणतो अस्तित्व हे सत्य आहे, तुम्ही त्याचा अर्थ शोधायला जाऊ नका, त्याला काही दिशा आहे का वगैरेच्या फंदात पडू नका, आलात ना जन्माला ते जगा. सॅम्युअल बटलर, अल्बेर कामू, जिऑन पॉल सार्त्र हे 2 महायुद्धांच्या मधले युरोपमधले फ्रेंच, इंग्लिश, स्पॅनिश इत्यादी अशा रशियन वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिणारे लेखक, पण ते तत्वज्ञ लेखक आहेत. 2 महायुद्धांच्या मध्ये युरोपमध्ये जी तत्वशाखा जन्माला आली तिचं नाव एक्झिस्टेन्शियलिझम. जीवनाला काय अर्थ नाही, जीवनाला काही दिशा नाही, तुम्ही असल्या प्रश्नांच्या फंदात पण पडू नका. जन्माला का आलो तर जन्माला यायच्या आधी कुठे होतो, मरतो म्हणजे काय आणि मेल्यानंतर जातो म्हणजे कुठे जातो, आहे ना आहे हे ॲक्सेप्ट करा. एक्झिस्टन्स इज आयडेंटिटी, की अस्मिता, जाणीव. आणखी काही वेगळं आहे का की अरे मी कोण, मी कोण हा भारतीय अध्यात्म विचाराला प्रश्न. तर मी कोण, तू हे जे काही तुझं अस्तित्व आहे तो तू. अलीकडचं शोधण्याच्या, पलीकडचं जाणून घेण्याच्या फंदात पडू नकोस. एक्झिस्टन्स इज आयडेंटिटी, कॉन्शियसनेस इज आयडेंटिफिकेशन. म्हणजे आपल्या अस्तित्वाचं भान येणं हेच त्या आपली अस्मिता ओळखण्यातला प्रकार आहे की हा मी जगतो. अल्बेर कामू त्यानंतर म्हणतो की असं ज्याला अस्तित्व भान येईल त्याच्यासमोर जीवन 2च पर्याय ठेवतं, किल ऑर बी किल्ड, गेट किल्ड, मार किंवा मर. तू जर मारणार नसलास तर तुझ्यावर मरण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे जीवनाला काय अर्थ आहे का? तर ज्यांना आत्महत्या करण्याचं डेअरिंग असेल त्याने आत्महत्या करावं, ते करण्याचं नाही, तो जगत राहतो. अल्बेर कामूच्या अख्ख्या कादंबरीचं नाव रेबेल, द रेबेल. हिच्यामध्ये तो एक्झिस्टेन्शियलिझम आणि त्यातनं जन्माला आली नाट्यसृष्टीमध्ये ॲब्सर्डिझम. माझं म्हणणं आहे अजिबात अवघड नाही कळून घ्यायला की जीवनच ॲब्सर्ड आहे. गणपतीची मूर्ती करायला गेलो आणि माकड तयार झालं. अरे ते करायला तर ते निघालेलं नव्हतं, ॲब्सर्डच आहे. गौतम बुद्ध म्हणाला माझा देव करू नका, तर बौद्ध विचारांनी पहिला गौतम बुद्धाचाच देव केला. आणि पुढे बौद्ध विचाराच्या प्रसारामध्ये सुद्धा ज्यांनी गौतम बुद्धाच्या विचाराची शुद्धता सांभाळायचा प्रयत्न केला की बुद्ध म्हणतो ना माझा देव करू नका, तो जगामध्ये कमी प्रसार पावला. पंथ म्हणजे हिनयान पंथ. आणि गौतम बुद्ध म्हणाला माझा देव करू नका, त्याचाच देव केला. तो घेऊन जगभर जे गेले
तो पसरला जगभर, तो महायान संप्रदाय. ॲब्सर्ड. बसल्या जागी माझं म्हणणं आहे, आपण सुद्धा जरी जरा विचार करायला लागलो, प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी आठवणार आहेत. ज्येष्ठांची पिढी सुद्धा मन आणि बुद्धीच्या आरशासमोर जर उभी राहून स्वतःच्या आयुष्याकडे पाहणार असेल तर आपल्याला काय व्हायचं होतं आणि आपण काय झालो, आपण काय शिकलो आणि आज जे करतो त्याचा शिकलो त्याच्याशी काही संबंध आहे का. ॲब्सर्ड. ॲब्सर्ड म्हणजे येडछाप. तर ॲब्सर्ड माणूस एक करायला जातो, काहीतरी तिसरंच घडतं. याला थोडे गंभीर शब्द आहेत पण ते अचूक आहेत. ते म्हणजे थिअरी ऑफ अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस, की हे घडण्यासाठी मी नव्हतो करत, घडून तिसरंच काहीतरी बसतं. पहिलं महायुद्ध चालू झालं. का चालू झालं? एका 28 जून 1914ला एका सर्बियन 18-19 वर्षाच्या पोरानी, त्या दिवशी सर्बियाची राजधानी सारायेवोला भेट द्यायला आलेला ऑस्ट्रियन साम्राज्याचा राजपुत्र आर्क ड्यूक फर्डिनांड आणि त्याची पत्नी इझाबेला यांना गोळ्या घालून मारलं. ठिणगी पडली. युद्ध चालू झालं. प्रत्यक्ष युद्ध चालू व्हायला उजाडलं 14 ऑगस्ट 1914. त्या युद्धामधल्या ज्या वेगवेगळ्या शक्ती होत्या त्यांना जर विचारायला गेलं की तुम्ही काय हेतू ठेवून या युद्धामध्ये उतरलात, तर 1918 पर्यंत कुणालाच आपला मूळ हेतू आठवतच नव्हता की सुरू कशाला झालं 1914ला पहिलं महायुद्ध. खरोखर अनेकांना वाटलेलं होतं की हे थोड्या दिवसांची गोष्ट आहे. इंग्लंडमध्ये नंतर लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्यांमध्ये वर्णन आहेत, समक्ष बातम्यांच्या मध्ये वर्णन आहेत. शाळेमध्ये म्हणजे स्कूल म्हणजे कॉलेजची तर मुलांची लष्करामध्ये भरती, आता ती लढायला जाणार आहेत, त्यांना निरोप दिला जातो जोरजोरात गाणी गाऊन. आणि युद्ध चालू होताना ब्रिटिश नेता सांगतोय की नॉट इवन अ वाईन ग्लास ऑफ ब्लड विल बी स्पिल्ट, नॉट इवन हाफ अ वाईन ग्लास ऑफ ब्लड विल बी स्पिल्ट, की युद्ध तर ह्याच्यामध्ये वाईनचा अर्धा पेला भरावा एवढं पण रक्त सांडलं जाणार नाही. ते 4 वर्ष चाललं युद्ध. सुरू का झालं? त्या युद्धाची राजकीय उद्दिष्ट काय होती? आणि लक्षावधी माणसं मेली, कुत्र्याच्या मौतीने मेली. अजून जे जुनं युद्धतंत्र होतं त्याच्यानुसारच मेली. पिढीच्या पिढी कापली गेली. इतकंच नाही तर युद्धाच्या सुरुवातीला युद्धामध्ये सहभागी होणाऱ्या देशांमध्ये जिथे जी सत्ता होती एकही तशी राहिली नाही. जे उतरले युद्धामध्ये एकही तशी राहिली नाही. 1914 मध्ये रशियामध्ये रोमानॉव साम्राज्य होतं. 17 मध्ये बोल्शेविक क्रांती झाली, संपून गेलं रोमानॉव साम्राज्य. 1914 मध्ये ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्य होतं. पहिलं महायुद्ध संपलं तेव्हा ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्यच जागेवर शिल्लक नव्हतं. 1914 मध्ये जर्मनांच्या बाजूनी तुर्की साम्राज्य उतरलं. 1918 येईपर्यंत तुर्की साम्राज्य उरलं नाही. हा जर्मन सम्राट पळून गेला. पुढची जी जर्मनीची दैना हिटलरच्या उदमापर्यंत. ॲब्सर्ड. ॲब्सर्ड. इजिप्शियन संस्कृतीचा शेवट क्लिओपात्राच्या नाकामुळे झाला. आणि एवढीशी एक गोष्ट वेगळी घडली. फिजिक्समधल्या ज्या थिअरीला नाव बटरफ्लाय इफेक्ट, म्हणजे आफ्रिकेमध्ये एक बटरफ्लाय पंख फडफडवते त्यामुळे ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये वादळ येतं. हे वाटतं तितकं येडछाप समजू नका. फिजिक्समधली जी बटरफ्लाय थिअरी आहे जीवनामध्ये पण दिसते, भूगोलामध्ये दिसते, की कुठेतरी वरकरणी वाटायला एखादी छोटीच घटना घडते पण त्या घटनेमुळे दुसरी, त्यामुळे तिसरी, त्यामुळे चौथी, करत करत एक ताकद एक बळ, बघता बघता ॲव्हालांच जो निर्माण होतो तो प्रचंड मोठा निर्माण होतो. हे युरोपमधलं. त्यातून ॲब्सर्डिझम जन्माला आलं. मराठी साहित्य, नाट्य, चित्रपट ह्याच्यावर त्या अस्तित्ववाद आणि त्यातनं निर्माण झालेला ॲब्सर्डिझम याचा ठसाही आपल्याला 60च्या पुढे दिसतो. कलेच्या आणि साहित्याच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये त्याचं दिसणारं एक अत्यंत उत्कृष्ट रूप म्हणजे सतीश आळेकरांची ही नाटकं महापूर, महानिर्वाण. पुन्हा मी विसरू शकलेलो नाही, संहितांमध्ये जबरदस्त ताकद आहे. थिएटर अकॅडमी करायची. महानिर्वाण हे असं ॲब्सर्ड, असं ॲब्सर्ड म्हणजे तुटक, असंबद्ध, पण त्याच्यामधनं गुंफत गेलेली कहाणी, घटना फार तर फार काय आहे. गरीब घरातल्या एका पोराचे वडील जातात आणि इतकी गरिबी आहे की वडिलांचे अंत्यसंस्कार करायला सुद्धा पैसे नाहीत. आणि तो जिथे जातोय तिथे त्याच्या वाट्याला येतो भयानक भ्रष्टाचार. इतका की आता माझ्या वडिलांचे स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करायचे तर डेथ सर्टिफिकेट लागतं, तो देणारा पैसे मागतोय. लाकडं पाहिजे, तो देणारा पैसे मागतोय. आणि स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करायचे तरी तो म्हणतोय बापाचं प्रेत तसंच पडलंय. हे आपल्याला खलास करेल असं सांगत
सतीश आळेकरांच्या महानिर्वाणमधला नायक त्या मी जे पाहिलं त्यावेळेला भूमिकासुद्धा स्वतः सतीश आळेकरच करायचे. तो नायक पहिला अंक संपताना, ते आपल्याला माहिती नसतं, आपण समोरनं पाहताना भान हरपून जातो, त्या मुलाच्या दुःखात शिरतो. त्याची गरिबी, त्याची वंचना, व्यवस्थेचा वाढत चाललेला भ्रष्टाचार, कारण आपल्या जीवनात आपण ते सगळं पाहत असतो, ते लिंक जुळताना आपल्याला जाणवतात, भारावून गेलेलो असतो आपण. आणि व्यासपीठाच्या मध्यभागी बापाचं प्रेत असं हातात घेऊन तो पोरगा उभा राहतो आणि एकदम आपल्याशीच बोलायला लागतो की श्रोते हो, तुम्ही ही माझ्या बापाची दास्तान पाहिलीत का ही तुम्ही? आणि आता बाकी कोणी नसेल तर तुम्ही तरी द्या हो, माझ्या बापाचे अंत्यसंस्कार करायला मला काहीतरी मदत तरी करा रे. आणि तुमच्याच्यानी ते जमत नसेल तर पहिला अंक संपल्याचा पडदा तरी पाडा. यावर पहिला अंक संपायचा. खाडकन आपण एखाद्या समाधीतनं असे जागे झाल्यासारखे की अरे समोर चालू आहे ते नाटक आहे. नाटक आणि वास्तव जीवन फरक कळेनासा होतो. त्याचे स्तर आपल्यापर्यंत येऊन पोचतात आणि एकदम खाडकन जाणीव होती की अरे ते चालू आहे ते नाटक आहे, आपल्याही जीवनाचा स्क्रिप्ट आहे. आणि एकदम जीवनाकडे पण बघायचा जर बनला दृष्टिकोन की हे आपलं चालू आहे जीवन, हे पण नाटकच आहे, एकदम वेगळाच दृष्टिकोन प्राप्त होतो. मराठी नाट्यसृष्टीमध्ये घडला हे नवा प्रयोग. पण आपल्याला जागतिक उंची गाठायला वेळ आहे. नाट्यसृष्टीतल्या ह्या नव्या प्रयोगांच्या मध्ये अनेक अर्थांनी त्याचे पदर आपण समजावून घ्यायचा करणार आहोत प्रयत्न. जे एक नाटक हा मैलाचा दगड आहे, भल्या बुऱ्या चांगल्या वाईट कोणी टीका करायची तेव्हा केली, पण हे थिएटर अकॅडमीनी बसवलेलं, विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं, जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेलं घाशीराम कोतवाल हे नाटक पहिल्यांदा 1972 मध्ये आलं. तेंडुलकरांची संहिता आहे. नाटकाचं मध्यवर्ती पात्र दोन आहेत, नाना फडणवीस आणि घाशीराम कोतवाल. पेशवाईच्या काळामध्ये घडतंय आणि नाटक चालू होतं अर्थात श्री गणराय नर्तन करी आम्ही पुण्याचे बामण हरी. आणि पुण्याचे बामण हरी कुठे गेले? बावनखणीत गेले. आजकालची स्थिती पाहता बावनखणी हा भयंकर सुसंस्कृत शब्द वापरावा असं सध्याचं चारित्र्याचं पतन आहे. पण उत्तर पेशवाईमधले हे नाटकाची सुरुवात व्हायची आणि मग पुढे ते नाटक घडत घडत जातं. ते नाना फडणीस हा स्त्रयीण होता. राजकीय सत्तेच्या स्वार्थासाठी त्या नाना फडणीसांनी कनोजी ब्राह्मण असलेल्या घाशीराम सावळादास असं त्याचं नाव, त्याला पुण्याचा कोतवाल म्हणजे पोलीस कमिशनर ही पोस्ट दिली. त्याच्याकरवी तो पुण्यावर अत्याचार घडवले आणि तोही हाताबाहेर फार जातोय म्हणल्यानंतर त्याला पण जागेवर आणला. त्याचं उघडकीस आणून इतरांच्या करवी त्याला मारवला घाशीराम कोतवाल. आणि या प्रोसेसमध्ये त्याला कोतवाल म्हणजे एक पद देण्याकरता त्याच्या मुलीचे सुद्धा गैरव्यवहार फायदा घेतला. म्हणजे बापानी पोरगी पोरवून पोस्ट मिळवली, पुण्याचा पोलीस कमिशनर झाला आणि राजकीय सत्तेने त्याचा वापर करून घेतला. ही त्याची मध्यवर्ती कल्पना. एका पातळीला म्हणायचं झालं तर ती वर्तमान सुद्धा राजकीय सामाजिक व्यवस्थेवरची कॉमेंट होती. इतिहासाच्या प्रत्येक युगातले सत्ताधारी आपल्या सत्तेसाठी बेदरकार, बेछूट, मूल्यविहीन, अनस्क्रुपलस असतात. ते इतरांचा वापर करून घेतात आणि इतर सुद्धा आपापल्या वैयक्तिक महत्वाकांक्षेपायी हवं ते पुरवतात. इमान सुद्धा विकायला ठेवतात आणि पण आपल्याला पद मिळवतात. यांचा सर्वांचा एकमेकाशी लढा तो इव्हिलचाच आहे. हा काय गुड विरुद्ध इव्हिल असा लढा नाही. तर घाशीरामची एक पातळी ती आहे. पण महाराष्ट्रामध्ये वादळ सुद्धा उठलं, सर्वार्थाने उठलं, अनेक अर्थांनी उठलं. नाना फडणवीस ब्राह्मण, श्री गणराय नर्तन करी आम्ही पुण्याचे बामण हरी. आणि ते पुण्याचे बामण हरी सगळे दाखवलेले की ते बामण गेले कुठे गेले? बावनखणीत गेले. त्यामुळे हे तुम्ही मुद्दाम जातीय द्वेषाचं नाटक काढलं. शिवाय ऐतिहासिक दृष्ट्या म्हणायची तर त्याच्यामध्ये नाना फडणीसाची बदनामी आली का? अरे नाना फडणीस म्हणजे केवढा अफाट उत्तुंग कर्तृत्वाचा माणूस. नाना फडणीस इसवी सन 1800 मध्ये गेले. त्यावेळेला मुंबईला ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर होता माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. एल्फिन्स्टननी लिहून ठेवलं की नाना फडणीसाबरोबर पेशवाईतलं शहाणपण लयाला गेलं. समकालीन इंग्रज इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे की एकतर भारत ताब्यात मिळवण्यातले आमचे सगळ्यात मोठे शत्रू मराठे. इंग्रजांना पूर्ण जाणीव होती, मराठ्यांना होती का हे शोधलं पाहिजे. दस्तावेज सांगतात की होती. जातीपातींनी आपसात फुटून हिंदवी स्वराज्य घालवेपर्यंत जे आपण काल पाहिलं, पण जबाबदारीची जाणीव होती.
राष्ट्रीय एकात्मतेची, हा भारत देश एक करायचा आहे, इंग्रजांपासून धोका आहे, शिवाजी महाराजांपासूनचा तो वारसा. पण आपण अपुरे पडलो. मी आपण म्हणतोय, पण इंग्रजांना जाणीव होती. त्या समकालीन 18व्या शतकाच्या शेवटाकडे इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीचे ऑफिसर आणि त्यांनी लिहून ठेवलेले की आमचा भारत ताब्यात येणं 30 वर्षांनी लांबवलं महादजी शिंदे आणि नाना फडणवीस. महाराष्ट्राचं आणि भारताचं भाग्य मानलं पाहिजे की दोघं हातात हात घालून काम करत होते. माधवराव पेशवा मागं राघोबा दादा झाले पेशवा. नारायणराव पेशवाचा त्यांनी खून करवला. त्याच्या विरुद्ध बारबाईंनी कारस्थान केलं. राघोबा दादाचा पराभव केला. लहान असलेले सवाई माधवराव गादीवर बसले. माधवराव पेशव्यांच्या तालमीमध्ये तयार झालेले जे सगळे त्यांनी पुढे राज्यकारभार चालवला, त्यातले नाना फडणवीस, त्यातले महादजी शिंदे. आणि पानिपतावर हरलेले मराठे 10 वर्षात परत पोचले दिल्लीत. ते दिल्लीमध्ये जी फौज पोचली मराठ्यांची, ती महादजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली पोचली. इंग्रज इतिहासकार आणि अधिकारी सांगून ठेवतात की आमचं भारत ताब्यात घेणं 30 वर्षांनी लांबवलं ह्या दोघांच्यामुळे, महादजी शिंदे आणि नाना फडणवीस. त्यांचं एकमेकांशी उत्तम होतं. वर्तमान काळाप्रमाणे जातीयतेचा शाप तेव्हा पण होता आणि आपल्या वैयक्तिक स्वार्थाने आपल्याला काहीतरी पद मिळावं म्हणून नाना फडणवीस आणि महादजी शिंदेमध्ये भांडण निर्माण करा, काड्या घाला, असे उद्योग तेव्हा पण झाले. काही वेळा वाटलं की ते होत आहेत यशस्वी. असा गेलेला आहे की नाना फडणवीस आणि महादजी शिंदे एकमेकांच्या बद्दल थोडा दुरावा तयार झाला, पण पुढे तो दूर झाला, दिलजमाई झाली. उत्तर हिंदुस्थानात दिल्लीला थांबून महादजींनी उत्तर हिंदुस्थानचं राजकारण सांभाळायचं, नाना फडणवीसांनी पुण्यात थांबून पुण्याचं सांभाळायचं. ते नाना फडणवीसाची डायरी पण आहे प्रसिद्ध, ती त्यांनी प्रामाणिकपणे लिहून ठेवली आहे. आणि त्यामध्ये नाना फडणवीसांनीच स्वतःबद्दल प्रामाणिकपणे लिहिलेलं आहे की वासना अनावर होते, आकर्षण जास्ती हाताबाहेर जातं, हे प्रामाणिकपणे लिहून पण ठेवणारा माणूस. स्त्रैण होता का नव्हता? बहुधा होता. पण अनेकांना नाराजी आली की तुम्हाला हे नाना फडणवीसच नाव हवं होतं का? हे तुम्ही मुद्दाम द्वेषातून केलेलं आहे. आणि तुम्हाला जे मांडायचं होतं राजकीय सत्तेशी मूल्यविहीन असलेल्यांचा संघर्ष, तर काय दुसरं सापडलं नाही काय? तेंडुलकरांनी पण पुढे खुलासा केला की मला विशिष्ट जात किंवा अशाबद्दल म्हणायचं नव्हतं, तरी पण त्यांच्यावर आरोप होत राहिले, आजपर्यंत संपलेले नाहीत. मी ज्याला एक प्रकारे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणेन ते म्हणजे ह्याचा नेमका दिग्दर्शकाचं नाव बिचारा जब्बार पटेल. वादळ उठलं महाराष्ट्रामध्ये. घाशीराम कोतवाल नाटकाविरुद्ध वादळ उठलं. आज आता तसं लगेच नाही उठत. आता वादळ उठायला आणखीन चिकार असतात. दादोजी कोंडदेवांचा पुतळा आहे, ब्रिगेड्स आहेत आणि चालूच आहे म्हणजे. पण घाशीराम हे नाटक मराठीच नव्हे तर भारतीय नाट्याच्या प्रवासामधलं एक महत्त्वाचं वळण आहे आणि प्रतिभेचा असामान्य आविष्कार आहे. भाष्य ज्याला ज्या बाजूनी करायचे त्यांनी जरूर करावं. त्या घाशीरामच्या निमित्ताने तेव्हा आणि आजपर्यंत तशी निमित्त निघत राहतात. एक फार गंभीर वाद उद्भवला महाराष्ट्रामध्ये. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वाद होता. तर घाशीरामवर बंदी घाला. सगळं म्हणणारा जो मुख्य समूह, याला एक नाव काही वैचारिक द्यायचं झालं तर विशेषतः ज्यांना हिंदुत्व या विचारधारेचं पण आकर्षण आहे, त्यांनी आक्षेप घेणं चालू केलं की हे तुम्ही नाना फडणवीसावर हे अपमान आहे आणि नाटक बंद पाडा. त्यावेळेला जे स्वयंघोषित पुरोगामी आम्ही लय शाणे, ते म्हणाले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, लोकशाही देश आहे, राज्यघटना आहे, चॅप्टर 3 फंडामेंटल राईट्स, तुम्ही कोण आडवे येणार आहे? आणि कलेच्या आडवं हे येता कामा नये. तर परिस्थिती माणसाची फार विनोदी परीक्षा घेते. कारण की त्याच्या अनेक वर्ष नंतर आणि आत्ता सुमारे 5-7 वर्ष झाली असतील, मराठी स्टेजवर मी नथुराम बोलतोय नाटक आलं. त्या नाटकामध्ये नथुराम गोडसेच्या भूमिकेतून गांधीजींची हत्या दाखवलेली. पाहणारे परवापर्यंत टाळ्या पण वाजवायचे आणि आत्ता वाजवायचे, त्यांना जरूर वाजवू द्यात, तो सगळा मुद्दाच वेगळा आहे. आणि साहित्य संमेलनात अजूनही नथुरामच काढायचा आहे. पण धडधडीत नथुराम गोडसेचं समर्थन, गांधीजींच्या हत्येचं समर्थन. मग महाराष्ट्रातला हा जो स्वतःला स्वयंघोषित पुरोगामी म्हणवणारा जो कोणता वर्ग होता तो खवळला. तो म्हणला हे काय चाललंय? गांधीजींची हत्या केली ते केली, वर त्या हत्येला वध म्हणतात, वर त्याचं समर्थन. स्वतः नथुरामचं पुस्तक आहे, गोपाळ गोडसेंचं पुस्तक आहे, 55 कोटींचे बळी, गांधी हत्या. आणि मी दळवींनी त्याच्या आधारे संहिता जी तयार केली आणि विनय आपटेंनी दिग्दर्शित करून स्टेजवर आणली. पहिल्यांदा विनय आपटेच काम करायचं नथुरामचं, आता श्याम पोंक्षे, शरद पोंक्षे करतात नाटक.
डॉक्टर लागूंनी ह्याच्यावर एक छान भूमिका मांडली. तर मराठी नाट्यच नव्हे, मराठी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी ह्याच्यातलं एक असं प्रतिभावंत, असामान्य, हिमालयाच्या उंचीचं नाव डॉक्टर लागू. त्यांना पहिल्यांदा विचारण्यात आलं होतं की हे नाटक तुम्ही कराल का. तर लागूंनी नकार दिला आणि डॉक्टर लागू म्हणाले की मी नकार नथुरामचं समर्थन आहे किंवा गांधीजींच्या हत्येचं समर्थन आहे म्हणून नाही दिलं. डॉक्टर लागूंचं म्हणणं आहे ती संहिता कच्ची आहे, मला ते नाटक कलात्मक उंची म्हणून मला वाटली नाही, म्हणून मी सांगितलं मला ही भूमिका करायची नाही. पण घाशीरामच्या वेळेला जे म्हणत होते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते नथुरामच्या वेळेला म्हणायला लागले ह्या नाटकावर बंदी घाला. आणि घाशीरामच्या वेळेला जे म्हणत होते घाशीरामवर बंदी घाला, ते आता नथुरामच्या वेळेला म्हणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य. परिस्थिती छान परीक्षा घेते. आणि मला म्हणायचं मूल्य काय असायला पाहिजे, खरोखर मत मूल्य, मुळातलं मूल्य असायला पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. फक्त त्या डबल स्टँडर्ड, ढोंगीपणा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ते जेम्स लेनचं जे घाणेरडं पुस्तक, त्याला सुप्रीम कोर्टाने म्हणायचं की ते चालेल, त्याच्यावर नाही बंदी. सुप्रीम कोर्टाने दिलेलं कारण वेगळं आहे, जातीय सलोखा त्यामुळे नाही धोक्यात येणार असा निष्कर्ष सुप्रीम कोर्टाने काढला. जेम्स लेनच्या पुस्तकावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली. माझं म्हणणं आहे दोन. एक, तुम्ही एक समान कायदा किंवा सूत्र सगळ्यांना पाळा. म्हणून परवा म्हणालो तसं सलमान रश्दीच्या सॅटॅनिक वर्सेसवर मात्र कोणी न विचारता ताबडतोब बंदी. पण जिथे राजमाता जिजाऊंचा सुद्धा अपमान आहे, अयोग्य आहे, लांछन आहे, आणि त्यांनी महाराष्ट्र पेटवायलाच केलं आणि ते अनेक जण त्याच्या डावाला बळी पडतात आणि पेटवत आहेत, पण त्यावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली. ॲक्च्युली बंदी घालणे सगळं हास्यास्पद. आपण जेम्स लेन प्रकरणाचा आढावा परवा घेतलाय. इथे आत्ता सूत्र एक सूत्र, तुम्ही सॅटॅनिक वर्सेसवर नाही घालणार, सॅटॅनिक वर्सेसवर बंदी घालणार, जेम्स लेनवर नाही, हे डबल स्टँड, हा ढोंगीपणा आहे. एक सूत्र. मला म्हणायचं आहे आणि मला सांगायचं, आणि मला हे पण म्हणायचं की मला तरी निदान सांगताना क्लॅरिटी आहे की देशाच्या, समाजाच्या, संस्कृतीच्या हिताचं काय आहे. तर मित्र, याचं क्लिअर उत्तर आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. कलाकाराला हुकूम नसतात काढायचे की तू हेच कर आणि तेच नको करू आणि असंच करायचं आणि तसंच नाही करायचं. आणि भावना दुखावणे, आपण महाराष्ट्राच्या ज्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात आता वावरतो आहोत त्याला म्हणतात शॉर्ट टेम्पर्ड, फ्रेड नर्व्स. म्हणजे जरा एवढं तेवढं झालं की भावना दुखावतात, जरा एवढं तेवढं झालं की भावना दुखावतात. इतके आपण कच्चे झालो काय. हा जो बुद्धिवादी म्हणवणारा महाराष्ट्र, याला चिकित्सेचं सुद्धा वावडं केव्हा पडलं. काय प्रॉब्लेम आहे चिकित्सेमध्ये. आदरपूर्वक करता येते का नाही चिकित्सा. का चिकित्सा म्हणजे अनादरच, आणि आदर याचा अर्थ आंधळी भक्तीच. किंबहुना आंधळी असते ती भक्ती नसते. चिकित्सेनंतरच मनात जी तयार होते की मी केली चिकित्सा तरी सुद्धा मी ज्या गोष्टीचा, ज्या व्यक्तीचा, ज्या विचाराचा भक्त आहे, तो माझी श्रद्धा की मी विचारांती तिथे पोचलो. महाराष्ट्र बुद्धिवादी म्हणला जाणारा प्रदेश, आणि चिकित्सेचं वावटे परवा अचानक आलं. कुठून आलं. माझं म्हणणे सांस्कृतिकदृष्ट्या दुबळे झालो आपण. काही काळापूर्वी मथुरेचा जो कृष्ण आहे त्याला पुजाऱ्यांनी जीन्स घातली, मथुरेच्या कृष्णाला जीन्स घातली. आपल्याला काही वेळ इथे महाराष्ट्रात बसून उत्तर भारतामध्ये कृष्णाबद्दलची ओढ, आणि त्यातला पण मथुरेचा कृष्ण म्हणजे त्याचं नाव आहे कुंज बिहारी, इथे बसून काही वेळा लक्षात नाही येत. पण कुंज बिहारी माझ्या दिल्ली ते राजीनाम्यानंतरचं होतं पोस्टिंग, पण दिल्लीत होतो कामाला आणि एका प्रवासासाठी आग्र्याकडे निघालो माझे त्यावेळेचे काही अधिकारी बरोबर घेऊन. तर ते मथुरेला बाहेरनं बायपास जातो, तर मी असं गाडीत बसलेलो, सहज मी पाटी पाहिली कुंज बिहारी की तरफ. तर गाडीमध्ये बाकीचे गप्प बसले होते, कारण मी तथाकथित वरिष्ठ अधिकारी वगैरे ना, तर शासनाचा सर्वसाधारण संकेत की त्याच्यासमोर बोलायचं नाही. नंतर पाठीत खंजीर खूपसू, पण समोर नाही बोलायचं. गाडीमध्ये गप्प. ते कुंज बिहारी की तरफ पाहिलं आणि मी सहज गाडीत म्हणलं की चलते चलते कुंज बिहारी के दर्शन करें क्या. तर त्या ड्रायव्हर सकट गाडीतले जे खुश झाले, बेफाम खुश झाले, मोहरलेच असे की सर चलिए कुंज बिहारी की तरफ. ती कृष्णाबद्दलची ओढ आहे, जवळीक आहे, ती आपल्या भारतीय मनाची सुद्धा जवळीक आहे. पवित्र आहे, लोक दर्शन घेऊन देहभान विसरतात, समोर उभे असतात कुंज बिहारी की तरफ. त्याला त्याच्या पुजाऱ्यांनीच जीन्स घातल्या. मी आत्ता सुद्धा हे वाक्य बोलल्यावर अनेक चेहऱ्यांच्यावर मला हसू दिसतं. पुजाऱ्यांनी जीन्स घातल्या.
काही वेळा एरवी असं खळखळून हसू समोर नेतं. मी आत्ता हा मुद्दा काढतोय त्यावेळेला मुद्दा चालू गंभीर आहे ना, आणि तोही आपण तितक्याच गांभीर्याने ऐकतो. तसं निदान मला वाटतंय या अभिनय कौशल्याबद्दल मी दाद पण देतो आणि मराठी नाट्यसृष्टी जागतिक पातळीकडे यामुळे वाटचाल करेल असा विश्वास व्यक्त करतो. पण कुंजबिहारीला पुजाऱ्यांनीच जीन्स घातल्या तर हसू येतं आपल्याला, आपल्या भारतीय मनाला हसू येतं. ही ज्या दिवशी बातमी होती त्या दिवशी चाणक्य मंडलमध्ये माझा एका बॅचवर तास होता. तर मी त्या दिवशीची उपासना संपली. तास सुरू करताना मुलांना म्हणलो की तुम्ही आजच्या पेपरला ही बातमी वाचली का, की कुंजबिहारीला जीन्स, कृष्णाला जीन्स. पोरं पण खळखळून हसली, सगळी मुलं मुली. त्यांचं हसणं संपल्यावर मी म्हणलं की कृष्णाला जीन्स ह्याचा अर्थ आता राधा लो वेस्टमध्ये. ह्याला आपल्याला हसता येतं. आपण लगेच तो कृष्णाचा अपमान झाला नाही म्हणत, आपण राधेचा अपमान झाला नाही म्हणत, आपल्याला हसता येतं. ॲक्च्युली हसता येणे ही सांस्कृतिक ताकद आहे. ताकद असल्याशिवाय विनोदबुद्धी व्यक्त नाही होत.